नमस्कार मंडळी, आज आपण चाललेलो आहोत श्री गजानन महाराज यांच्या शेगाव या समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी. आपण पुण्यावरून सकाळी 11:05 निघणाऱ्या अमरावती एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहोत. ही एक्सप्रेस संध्याकाळी साधारणतः 10पर्यंत शेगाव या ठिकाणी पोहोचते. गणगणात बोते. आपण आज शेगाव या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. इथे आपण पाहू शकता की अनेक भक्त निवास संकुल आहेत. यामध्ये आपल्याला राहण्याची सोय होऊ शकते. आम्ही विसावा या ठिकाणी राहिलेलो होतो. त्याच पद्धतीने अल्पोपहार आणि जेवण तुम्हाला अगदी थोड्याशा दरामध्ये मिळू शकतं. कशी वाटते ट्रिप? एकदम मस्त, अगदी 5 स्टार हॉटेल. आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत. मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा भक्त निवासापासून अगदी 500 मीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही जर विसावा किंवा आनंद सागर येथील भक्त निवासात थांबलेला असाल तर तुम्हाला तिथून बसेसची सुद्धा संस्थानामार्फत सोयी सुविधा केलेल्या आहेत. मंदिरात कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे इथूनच मी तुम्हाला श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घडवत आहे. मंडळी, या शेगावच्या प्रवासामध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या, जसं की कृष्णाजीचा मळा, बंकट सदन, कुठलं देवीचं मंदिर, महादेव मंदिर, त्याचबरोबर शीतळा देवी मंदिर, या अनेक आणि साक्षात श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थान. तर आता आपण पुढे आनंद विहार बघणार आहोत. हा आपण पाहत आहोत आनंद सागर येथील संत मंडप. सागर तलाव, एक अप्रतिम दृश्य. शेगाव निवासस्थान, शेगावीचे योगी श्री गजानन महाराज. करायला आपण कशा आलो
सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट आपण पाहू शकतो. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी आपण पाहू शकता ते सुंदर पद्धतीने आणि अशा प्रकारे एक सुंदर विलोभनीय असं श्री गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाचा हा एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला. आवडला तर नक्की कळवा. धन्यवाद. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.